हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू नॉर्थ स्टार आय एस. वी हॅव आपण जो काही पोर्शन होता आपला विथ रिस्पेक्ट टू गव्हर्नन्स अँड सोशल जस्टिस, वी हॅव ऑलरेडी कवर्ड ऑल दी टॉपिक्स ऑफ द सिलेबस. आजच्या लेक्चरमध्ये आपण जे डिस्कस करत आहोत दॅट इज विथ रिस्पेक्ट टू आन्सर रायटिंग. आपण काही टॉपर कॉपीज डिस्कस करणार आहोत, काही आन्सर्स, नॉट द एंटायर कॉपीज. काही यांनी आन्सर कसा लिहिला, ह्याच्यात आपण काय इम्प्रूव्ह करू शकलो असतो, आपण काय शिकायला पाहिजे, हाऊ दे आर रायटिंग. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला बघायचं काय का टॉपर कॉपीजमध्ये त्यांनी हा क्वेश्चनची डिमांड ॲड्रेस कशी केली आहे. आपल्याला ठीक आहे, कंटेंट मिळाला, डेटा फॅक्ट मिळाला, तो तुम्हाला दुसरीकडे पण मिळेल. बट जो क्वेश्चन विचारला आहे त्याची डिमांड व्यवस्थित ॲड्रेस झाली का नाही झाली, दॅट इज द प्रायमरी थिंग विच शुड बी लुकिंग इन द टॉपर कॉपीज. अँड आफ्टर दॅट वन्स वी आर क्लिअर का हा बाबा हा क्वेश्चन असा विचारला होता, ह्याच्यात ह्या डिमांड्स होत्या, या डिमांड ह्या टॉपर कॉपीमध्ये असा ॲड्रेस झालेला आहे आणि ह्यांना मार्क मिळालेले आहेत, दॅट्स वाय दे आर टॉपर्स, दे हॅव क्लिअर द एक्झाम. म्हणजे ही एक बऱ्यापैकी ऍक्सेप्टेबल मेथड आहे. असं नाहीये का ही ओनली मेथड आहे, बऱ्यापैकी ऍक्सेप्टेबल मेथड आहे. मग वेन वी अंडरस्टँड दिस पार्ट, ह्याच्या पुढे जाऊन आपण मग छोट्या छोट्या गोष्टी शिकू शकतो का कोण कसं रिप्रेझेंट करत आहे, त्यांचा प्रेझेंटेशन कसा इम्प्रूव्ह बेटर होता आपल्यापेक्षा, आपण कसं इम्प्रूव्ह करू शकतो अँड ऑल दॅट थिंग्स. टॉपर कॉपीजचा महत्व हा नाही आहे का आपण आन्सर रट्टा मारला आणि तसाच तसा लिहिला. आन्सर तर क्वेश्चन सेम नाहीच येणार आहे, रिपीट नाहीच होणार आहे. बट वी हॅव टू अंडरस्टँड का क्वेश्चनची डिमांड कशी ॲड्रेस करतात, मग त्याच्यासाठी ते सबस्टॅन्शिएशन कसं देत आहेत, डेटा फॅक्ट्स कसं वापरतायत, ते किती प्रकारचे डेटा फॅक्ट्स वापरतायत. आपण काय करतो, आपल्याला फक्त एक जो मार्केटमध्ये डेटा फॅक्टचा मटेरियल मिळतो तो पाठ करतो आणि तसाच तसा ओमिट करून येतो पेपरवरती. या कॉपीजमध्ये तुम्हाला दिसेल का त्यांनी व्हेरिड एक्झाम्पल्स दिलेले आहेत, व्हेरिड सबस्टॅन्शिएशन दिलेलं आहे, सो दॅट इट शोज डायव्हर्सिटी. तो तुमची पर्सनॅलिटी दाखवतो का तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी माहित आहे, हा यू आर अवेअर ऑफ दिस टॉपिक. ते तुमचं रीडिंग आणि अवेअरनेस हेही दाखवून देतं फॉर द एक्झामिनर, फॉर द इव्हॅल्युएटर. हेच आपण शिकणार आहोत. डायरेक्टली लेट्स स्टार्ट विथ द क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन, investment in education yields both private and social return, yet India shields away from investing in it. Do you agree? क्वेश्चन काय विचारतंय, इन्व्हेस्टमेंट इन एज्युकेशन म्हणजे जर तुम्ही एज्युकेशनवर खर्च केला तर तुम्हाला प्रायव्हेट आणि सोशल रिटर्न या दोघी फायदा होतील. प्रायव्हेट म्हणजे काय, फॉर इंडिव्हिज्युअल्स, आणि सोशल म्हणजे फॉर सोसायटी. पण एवढा फायदा आहे तरी इंडिया इन्व्हेस्ट का नाही करत आहे, और इंडिया डज नॉट इन्व्हेस्ट असं विचारलंय. आणि पुढे विचारलंय डू यू अग्री, म्हणजे तुम्ही या टॉपिक या पॉईंटशी अग्री करता का एज्युकेशनचे किती फायदे जरी दिसले तरी इंडियामध्ये एज्युकेशनवर खर्च होत नाहीये. लक्षात येतंय. आता ज्यावेळेस डू यू अग्री विचारले, फर्स्ट अँड फॉरमोस्ट थिंग दॅट वी शुड रिमेंबर इज कधीही आन्सर फर्स्ट पर्सन मध्ये नाही लिहायचे. येस आय अग्री, येस आय डोंट अग्री, नो आय डोंट अग्री असल्या पद्धतीमध्ये उत्तर लिहायचे नसतात. वी हॅव टू ऑलवेज राईट आवर आन्सर्स इन थर्ड पर्सन. हे लक्षात येतं. फर्स्ट पर्सन मध्ये कधीच उत्तर नाही लिहायचे. क्लिअर. लेट्स सी यांनी कसं ऍड्रेस केलंय. इंडियन इन्व्हेस्टमेंट इन एज्युकेशन रिमेन्स लो ॲट 3% ऑफ द जीडीपी डिस्पाइट ओव्हरऑल कॉल्स फॉर 6% बाय व्हेरियस नॅशनल एज्युकेशन पॉलिसीज एक्सेट्रा. तो यांनी काय केलं, यांनी डेटा फॅक्टचा वापर केला इंट्रोडक्शन मध्येच. बरोबर. डेटा फॅक्टचा ज्यावेळेस वापर केला त्यावेळेस त्यांनी कुठला डेटा वापरला, जो आपण डेटा शिकत चालू होतो का इन्व्हेस्टमेंट इंडियामध्ये किती आहे आणि पाहिजे किती. बरोबर. आता पुढे बघूया यांनी काय केलं. आता लिडिंग स्टेटमेंटला ऍड्रेस करणार आहेत का इन्व्हेस्टमेंट इन एज्युकेशन इल्स बोथ प्रायव्हेट आणि सोशल रिटर्न्स. तर मग प्रायव्हेट रिटर्न्स कसे मिळणार, सोशल रिटर्न्स कसे मिळणार. प्रायव्हेट रिटर्न्स मध्ये लिहिलं इंडिव्हिज्युअल्सला हेल्प होणार, एम्प्लॉयमेंट मिळणार आहे. मग त्याच्यात त्यांनी काय केलं, एम्प्लॉयमेंट मिळणार हे म्हटलं तर त्यांनी डेटा वापरला का 46% ऑफ द यूथ इज अनएम्प्लॉइड और इज एम्प्लॉइड ॲज ऑफ नाव. ओनली 46% एम्प्लॉइड आहे. जो काही डेटा आपण शिकलो होतो का अनएम्प्लॉयमेंट डेटा किती आहे, त्यात यूथ अनएम्प्लॉइड किती आहे एक्सेट्रा, या सगळ्या डेटाचा वापर तुम्ही इकडे करू शकला असता, जे त्यांनी केलं. सेकंड, त्यांनी काय लिहिलं, एज्युकेशनमुळे तुमचा हेल्थ वाढू शकतो, हेल्थ बेटर होऊ शकतो, कारण का तुम्ही न्यूट्रिशनस फूड, तुम्हाला बेनिफिट्स हे सगळे माहीत पडतात. त्याच्यानंतर तुम्हाला लाईफचा मिनिंग पर्पज मिळतो, बिकॉज ह्युमन्स आर सपोज टू वर्क, ह्युमन्स आर सपोज टू नो द पर्पज ऑफ लाईफ अँड एज्युकेशन विल गिव्ह यू दॅट. एज्युकेशन फक्त बुकिश नाहीये, ऑफ द नॉलेज ऑफ द सोसायटी एक्सेट्रा, बाकी सगळ्या गोष्टी पण येतात. आणि स्किल ॲक्विजिशन फॉर हायर गोल्स, म्हणजे तुम्हाला प्रोग्रेस करायची, तुम्हाला डेव्हलपमेंट करायची, हे सगळे काय झाले प्रायव्हेट बेनिफिट्स. मग सोशल बेनिफिट्स त्यांनी ॲड्रेस केले. प्रोग्रेसिव्ह आयडियाज आणि थिंकिंगला प्रमोशन मिळतो, सोशल कॅपिटल एनहान्स होतो, सोशल एव्हिल्स आणि क्राईम्स कमी होणार आहेत इन द सोसायटी. कारण का एज्युकेशन जर आला तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचा सायंटिफिक टेम्पर इन्क्रीज होतो, आणि सायंटिफिक टेम्पर इन्क्रीज झाला तर बाकी ऑर्थोडॉक्सी या सगळ्या गोष्टी कमी होतात. आणि इझी टू अडॉप्ट रिफॉर्म्स अगेन रिलेटेड टू सायंटिफिक टेम्पर. मला पाहिजे असतं तर मी फक्त सायंटिफिक टेम्पर लिहिला असता, विषय संपला असता. बट इथे त्यांनी 2 पॉईंट्स केले त्याचे, आणि दोन्ही पॉईंट्स डिस्टिंक्ट आहेत. ठीक आहे. हा काय झाला, आता हा मेजर हेडिंग झाला, आणि मेजर हेडिंग मध्ये क्राईम्स
आणि अडॉप्शन अशा 2 पॉइंट्स येऊ शकतात. मग त्यांनी काय केलं, पॉइंट्स जास्त दाखवायचे आहेत, कंटेंट जास्त आहे म्हणून मेजर हेडिंग काढली आणि सब हेडिंग टाकली. दिस इज द सिमिलर थिंग वी डू. आपण हा पेट्रियार्की हा शब्द कधीच नाही वापरत, कारण का पेट्रियार्की वापरला तर विषय संपला. आत काय लिहिणार, सगळ्या गोष्टीचा कॉज पेट्रियार्कीच आहे. मग पेट्रियार्कीचे आतले पॉइंट्स लिहायचे असतात, बरोबर ना. दॅट इज व्हॉट इज डन हिअर. मग त्याच्यानंतर त्यांनी आता फर्स्ट पेज मध्ये तेच ऍड्रेस केलंय. फर्स्ट पेज मध्ये इंट्रोडक्शन लिहिलंय आणि त्याचे इन्व्हेस्टमेंट यील्ड जे मिळतात, जे रिटर्न्स मिळतात त्याच्यावरती डिस्कशन केलेलं. Whereas in the second page, now they have the topper has come to this point कि why India shies away. Yet India shies away from investing. आता याचे कारण देतील ते का इंडिया इन्व्हेस्ट का नाही करत. सगळ्यात पहिला मुद्दा, सफिशियंट रिसोर्सेस नाही आहे. मिसप्लेस प्रायोरिटीज, कशावर लक्ष द्यायचं, गव्हर्नमेंट कशावर फोकस करते हेच त्यांना माहित नाही. एक्सेसिव्ह रिलायन्स ऑन प्रायव्हेट सेक्टर. एज्युकेशन मध्ये डॉमिनेट, आपण चर्चा केली आहे, एज्युकेशन हेल्थ ह्याच्याकडे डॉमिनेशन कोणाचं आहे, प्रायव्हेट सेक्टरचा आहे. मग गव्हर्नमेंट करतच नाहीये. विच वॉज सपोज टू बी अ पब्लिक गुड हॅज टर्न आउट टू बी अ प्रायव्हेट गुड. बरोबर. म्हणून आपल्याकडे गव्हर्नमेंट इन्व्हेस्ट करत नाही, कारण का मॅक्सिमम गोष्टी प्रायव्हेटकडे आहे. सिटीजनचा प्रेशर पण नाहीये, पार्टिसिपेशन कमी आहे. जर लोकांनी प्रेशर दिला तर सरकार इन्व्हेस्ट करणार आहे. इफ वी पार्टिसिपेट का वी नीड क्वालिटी ऑफ एज्युकेशन फ्रॉम द पब्लिक स्कूल्स, फ्रॉम द गव्हर्नमेंट स्कूल. सरकारला द्यावं लागणार नाही तर त्यांची सरकार पडेल, बट हे आपल्याकडे होत नाही तेवढं अग्रेसिव्हली. That is one of the reasons. And focus on more important issues, or rather other important issues like poverty, hunger. सर सलामत तो पगडी हजार. एज्युकेशनचा उपयोग काय जर लोकांना खायला प्यायला नसेल असं होऊन जातं. सो वी आर फोकसिंग मोर ऑन पॉवर्टी, वी आर फोकसिंग मोर ऑन हंगर, आणि मग एज्युकेशन निग्लेक्ट होऊन जातो. हे 4-5 पॉइंट्स त्यांनी लिहिले का वाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑर द गव्हर्नमेंट इज नॉट इन्व्हेस्टिंग ऑन एज्युकेशन, जरी त्याचे रिटर्न्स येत असतील तर. बट त्यांनी काय म्हटलं, असं आहे का सरकारने बिलकुलच इन्व्हेस्ट नाही केलं. सो आता सरकारला थोडंसं नाव ठेवलंय, आता त्यांच्याबद्दल थोडंसं पॉझिटिव्ह मॉडरेट स्टँड करावं लागतं. दॅट इज डिप्लोमसी. हावेवर सेव्हरल एफर्ट्स हॅव बीन टेकन बाय द गव्हर्नमेंट. ठीक आहे, आपण इन्व्हेस्ट पाहिजे तेवढं करत नाही, ह्याचा अर्थ नाही का पारच करत नाही. मग काय इन्व्हेस्ट केलं, कसं इन्व्हेस्ट केलं त्याच्याबद्दल थोडीशी माहिती. राईट टू एज्युकेशन, सर्व शिक्षा अभियान, मिड डे मिल स्कीम, निष्ठा पोर्टल आणलंय आपण टीचर्स ट्रेनिंग वगैरेसाठी, आणि एकलव्य मॉडेल्स ऑफ स्कूल, ई विद्या एक्सेट्रा. हे सगळे इनिशिएटिव्ह आपण राबवलेले आहेत विच आर गोइंग टू एनहान्स द एज्युकेशन. सुरुवातीला काय म्हटलं, एज्युकेशन काय आहे, मग त्याचे प्रायव्हेट बेनिफिट्स काय, सोशल बेनिफिट्स काय. मग क्वेश्चनची डिमांड होती का गव्हर्नमेंट इन्व्हेस्ट नाही करत आहे म्हणून आपण त्याच्यावर पहिली फोकस ठेवला. अँड अलॉंग विथ दॅट आपण गव्हर्नमेंटचा पॉझिटिव्ह ऍस्पेक्ट पण दाखवला का ठीक आहे 6% नाही होते, 3%च होते, बट 3% मध्ये आपण केलं काय, दॅट इज व्हॉट इज शोन. अँड नाव कम्स द कन्क्लुजन वाला पार्ट, दॅट इज एज्युकेशन इज द सोल्युशन फॉर ऑल. आपण काय करणार, परत एज्युकेशनला प्रेस करणार. Solution for all developmental problems of India's and its social transformation, encourage PPP projects in education as suggested by नीति आयोग. आपण वरती प्रॉब्लेम मध्ये लिहिलं होतं का प्रायव्हेट पार्टिसिपेशन खूप जास्त आहे, मग आपण इथे सजेस्ट काय केलं, प्रायव्हेट पार्टिसिपेशन राहू द्या, प्रॉब्लेम नाहीये, बट त्याला PPP मॉडेल वरती घेऊन या, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप्स, सो दॅट दे आर मोर इफेक्टिव्ह. लक्षात आलं. आता ह्याच्यातनं तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल का ज्यावेळेस पण आपण आन्सर लिहित आहोत, फर्स्ट अँड फॉरमोस्ट व्हॉट वी आर डुईंग इज वी आर डुईंग इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर बॉडी आणि त्याच्यानंतर कन्क्लुजन. बरोबर. इंट्रोडक्शन मध्ये डेटा फॅक्ट वापरला. असं नाही की दरवेळेस इंट्रोडक्शन डेटा फॅक्टनीच असू शकतो. इंट्रोडक्शन काही वेळेस डेफिनेशन पण असू शकतो. कीवर्ड्स डिफाईन करा, त्याच्या हिशोबाने लिहा, किंवा जनरलाइज एक स्टेटमेंट. खूप वेळ इंट्रोडक्शन वरतीच लोकांचा त्रास होतो. जेनेरिक इंट्रोडक्शन लिहिला तरीही चालू शकतो, बिकॉज आपल्याला आन्सर पण लिहिणं गरजेचं आहे. बट वी हॅव टू प्रॅक्टिस का आपण क्वेश्चनच्या रिलेव्हंट मध्ये इंट्रोडक्शन लिहायला पाहिजे. मग बॉडीमध्ये आपल्याला पार्ट ऍड्रेस करायला लागतात. हिट द डिमांड ऑफ द क्वेश्चन, इथे तो पार्ट आहे. हिट द डिमांड ऑफ द क्वेश्चन आस्क्ड. मग आता ह्या क्वेश्चन मध्ये त्यांनी पहिली नेगेटिव्ह ऍस्पेक्ट विचारला होता म्हणून मी नेगेटिव्ह लिहिला, वाय गव्हर्नमेंट इज नॉट इन्व्हेस्टिंग, आणि मग मी पॉझिटिव्ह ऍस्पेक्ट लिहिला. इथं जर तुम्ही पॉझिटिव्ह ऍस्पेक्ट पहिली लिहिला, नाही 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 सरकार खूप जास्त इन्व्हेस्ट करत आहे, दॅट विल नॉट अड्रेस द डिमांड. लक्षात आलंय. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम ट्राइंग टू से. क्वेश्चन मध्ये पहिली नेगेटिव्ह ऍस्पेक्ट होता म्हणून मी नेगेटिव्ह ऍस्पेक्ट पहिली लिहिला आणि मग पॉझिटिव्ह ऍस्पेक्ट लिहिला. अँड लास्ट मध्ये कन्क्लुजन कडे आलो. कन्क्लुजन हा समरी फॉर्म पण असू शकतो, बट समरी कन्क्लुजन इज नॉट गुड फॉर्म ऑफ कन्क्लुजन इन UPSC. म्हणून आपण इकडे नेहमी बॅलन्स्ड अँड फ्युचरिस्टिक अशा कन्क्लुजन लिहायला पाहिजे. का पुढे जाऊन आपण ह्याला कसं इम्प्रूव्ह करू शकतो, एज्युकेशनचे अजून काय फायदे होऊ शकतात, एक्सेट्रा एक्सेट्रा. जसं यांनी इथे केलं, एज्युकेशन
डेव्हलपमेंटल प्रॉब्लेम साठी सोल्युशन आहे आणि प्रायव्हेटमध्ये प्रॉब्लेम होता म्हणून त्यांनी PPP मॉडेल PPP मॉडेल सजेस्ट केलं. समथिंग विच कॅन बी डन इन फ्युचर. लक्षात आलं. हाऊ आन्सर इज टू बी रिटन. इंट्रोडक्शन, त्याच्यात तुम्ही डेटा फॅक्ट वापरा, डेफिनेशन वापरा, जेनेरिक कन्क्लुजन, इंट्रोडक्शन करा, चालेल. मग तुम्ही बॉडीमध्ये येतात. बॉडीमध्ये हिट द डिमांड ऑफ द क्वेश्चन इमिडिएटली. मग जसं क्वेश्चनने विचारलं तशा हिशोबाने आपण पहिली त्या फॉर्मॅटमध्ये लिहिलं. क्वेश्चन नेगेटिव्ह होतं म्हणून नेगेटिव्ह पहिली आणि मग पॉझिटिव्ह, आणि मग आपण आलो कन्क्लुजनकडे विच नीड्स टू बी फ्युचरिस्टिक अँड पॉझिटिव्ह अनबॅलन्स्ड. आता इथं त्यांनी फक्त PPP प्रोजेक्ट त्यांच्या मनाने जोडलं का? मला वाटतं PPP प्रोजेक्ट पाहिजे, नाही. त्यांनी काय केलं, नीती आयोगचं नाव दिलं. नीती आयोग हॅज सजेस्टेड आणि मला पण योग्य वाटतं म्हणून. सो वेन यू आर रायटिंग द आन्सर, टू एनहान्स द क्रेडिबिलिटी ऑफ युअर आन्सर, यू नीड टू गिव्ह सबस्टॅन्शिएशन, यू नीड टू गिव्ह डेटा सोर्सेस, क्रेडिट्स. कोणी म्हटलंय, तुम्ही आणि माझ्या म्हणण्याला काही उपयोग नाहीये. कोणतरी एका कमिटीने म्हटलं पाहिजे, कोणतरी एका रेकमेंडेशन केलं पाहिजे. समजा असं होऊ शकतं का कोणी रेकमेंड नाही केलंय आणि तुम्हाला नवीन वाटतंय, अग्रीड, लिहा, बट दॅट शुड नॉट बी द डॉमिनंट आन्सर. सगळंच तुम्हाला वाटत असेल तर एवढ्या साऱ्या कमिटीज ज्या आल्या त्यांचा काय उपयोग? मग नीती आयोग करतोय काय? दॅट बिकम्स अ बेसिक क्वेश्चन. मग नीती तुम्हाला ह्याच्यासाठी माहित पाहिजे यांनी काय काय केलंय. थोडंसं वाचन वाढवायला लागतं, आपला सोर्सेस वाढवायला लागतात. सोर्सेस रीड जास्त करायचे आणि त्यांना क्लब करायचं एका जागेवर, सो दॅट वी आर एबल टू रिवाइज मल्टिपल टाइम्स. नंतर धावपळ करण्यात काही पॉईंट नाही. प्रोसेस ऑफ द लर्निंग मध्येच करायला लागेल हे. क्लिअर? चला, आता हा क्वेश्चन जो आहे हा एका टॉपरने लिहिला होता. लेट्स लुक ॲट द सेम क्वेश्चन दुसऱ्या टॉपरनी कसा लिहिला. सेम क्वेश्चन आहे, इन्व्हेस्टमेंट इन एज्युकेशन इल्स बोथ प्रायव्हेट अँड सोशल रिटर्न्स, येट इंडिया शाईज अवे फ्रॉम इन्व्हेस्टिंग. बरोबर. त्याच्यात त्यांनी काय केलं, आता इथं डेफिनेशन एका कोटनी चालू केलं. इन्व्हेस्टमेंट इन एज्युकेशन इज द बेस्ट वे फॉर द डेव्हलपमेंट. नेल्सन मंडेलाची कोट होती ती त्यांनी वापरली. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, तेच प्रायव्हेट रिटर्न्स काय असणार आहे, सोशल रिटर्न्स काय असणार आहे. आधीच्या टॉपरनी त्याला टेबल फॉर्मॅटमध्ये लिहिलं होतं, कॉलम फॉर्मॅट, एककडे प्रायव्हेट एककडे सोशल. यांनी काय केलं, एका पॅरेग्राफ मध्येच दोन्ही पॉइंट्स लिहिले. लिडिंग स्टेटमेंटवर जास्त टाइम नाही दिला त्यांनी, जास्त स्पेस नाही दिली. दिस इज ऑल्सो वन ऑफ द वे. आणि मग डायरेक्ट क्वेश्चनवर आले का हा इंडिया शाय अवे, इंडिया इज शाईंग अवे फ्रॉम इन्व्हेस्टिंग. म्हणजे ते अग्री करतायत का इंडिया शाय अवे करताय. आता अग्री करतायत फक्त म्हणून काय उपयोग, म्हणून त्यांनी काय केलं, डेटा फॅक्टनी सबस्टॅन्शिएट केलं. काय केलं, एज्युकेशन एक्सपेंडिचर अराउंड 3.5% ऑफ द GDP, ग्लोबल ॲव्हरेज इज 4%, 4.8% आणि आयडियली 6%. डेटा सेम आहे, प्रेझेंट करायची पद्धत वेगळी. सेकंड, डिस्प्रपोर्शनेट फोकस ऑन आउटपुट्स अँड लॅक ऑफ आउटकम. ऑलरेडी आपण गव्हर्नन्स मध्ये डिस्कस केलं होतं, आउटपुट वर्सेस आउटकम वाला डिबेट. तो पॉईंट त्यांनी इथे वापरला. स्कूल्स बांधतायत बट मुलांना वाचताच येत नाही, लिहिता येत नाही. देन थर्ड पॉइंट, रिजनल डिवाइड. सगळीकडे स्कूल्स आहेत का, सगळीकडे कॉलेजेस आहेत का, नाहीये. हा पॉइंट त्यांनी इथे मांडला. हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स इन अर्बन सिटीज, म्हणून रुरल एरियाजवरती फोकस नाही होत, म्हणून खर्च होत नाही, म्हणून इंडिया शाईज अवे. अँड लॅक ऑफ फोकस ऑन R&D. R&Dच नाही झालं तर खर्च कशावर करणार तुम्ही, नुसतं स्कूल्स बांधून काय उपयोग. These are the points he has raised which substantiates that why India is shying away from investing in education. त्याच्यानंतर ते आले का reasons. हे डेटा फॅक्ट होता. डेटा फॅक्ट्स आर नॉट रिझन्स. आता त्यांनी रिझन वेगळे दिले. फर्स्ट अँड फॉरमोस्ट लिमिटेड फंड्स आणि अदर नीड्स, हंगर, हेल्थ, तो पण आधी पॉइंट होता बट लिहायची पद्धत वेगळी. डिफ्यूज रिस्पॉन्सिबिलिटी, कोणाला काय करायचंय माहितच नाहीये. कारण का एज्युकेशन हा कॉन्करंट लिस्ट मध्ये येतो. स्टेट काय करणार आहे, युनियन काय करणार आहे, त्याच्यात थोडासा कन्फ्युजन होतो. मल्टिपल बॉडीज येतात. देन देर इज प्रायव्हेटायझेशन ऑफ एज्युकेशन, ऑलरेडी वी हॅव डिस्कस. त्यांनी तोच पॉईंट इथे रिपीट केला काइंड ऑफ. आणि मल्टी लेवल प्रोसेस, हा त्यांनी काय केला आता, हा जो पॉइंट आहे दॅट इज स्पेसिफिक टू एज्युकेशन. एज्युकेशन त्यांनी फक्त एज्युकेशन म्हटलं होतं. प्रायमरी, सेकंडरी, हायर सेकंडरी, हायर एज्युकेशन ह्याच्याबद्दल काही बोललेलं नाहीये. दिस इज व्हॉट ही हॅज ट्राईड टू अड्रेस. एज्युकेशन ही मल्टी लेवल प्रोसेस आहे. प्री स्कूलिंग आहे, स्कूलिंग आहे, कॉलेज, रिसर्च एक्सेट्रा. हे सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला नाहीये पॉसिबल एक सोबत करणं. अँड दॅट इज वाय इंडिया इज शाईंग अवे. आपल्याकडे भले इनिशिएटिव्ह आहे सर्व शिक्षा अभियान, बट त्याच्यासाठी पब्लिक फंडिंग कमी आहे. लक्षात येतं. आणि मग त्यांनी परत तेच व्हॉट ही हॅज डन फर्दर इज व्हॉट आर दी गव्हर्नमेंट मेजर्स. ठीक आहे, गव्हर्नमेंट पाहिजे तेवढं करू शकत नाही बट काही तर केलेलं आहे. मग त्याच्यात त्यांनी स्वयंचा एक्झाम्पल दिला आहे, नॅशनल डिजिटल लायब्ररीचा एक्झाम्पल दिला आहे, गव्हर्नमेंट स्कूल्स, स्टोरीज ऑफ गव्हर्नमेंट बिलीफ स्कूल्स लाईक छत्तीसगड मॉडेल, एकलव्य मॉडेल एक्सेट्रा त्यांची नावं दिलेली आहेत. आणि जेंडर बजेटिंग आणि आउटकम बजेटिंग. जेंडर बजेटिंगचा ठीक आहे, हा पॉईंट इथे नसता लिहिला तरी चालला असता, नॉट अन इश्यू. आपण वुमेन स्पेसिफिक झालो, एज्युकेशन विथ रिस्पेक्ट टू विमेन. बट आउटकम बजेटिंग इज मोर रेलेव्हंट हिअर.
कारण का एज्युकेशनचा आउटकम आला का नाही आला तरच उपयोग आहे ना. दॅट इज बिंग कन्सिडर्ड हिअर. लक्षात आलं काय केलं त्यांनी? त्यांनी पॉलिटीचा एक्झाम्पल घेतला, त्यांनी इकॉनॉमीचा एक्झाम्पल घेतला, त्यांनी गव्हर्नन्सचा पॉईंट घेतला, त्यांनी प्रॉपर सोशल जस्टिसचा पण पॉईंट घेतला. अँड ऑल द पॉइंट्स कंबाईन्ड इन वन आन्सर. तरच तुम्हाला मार्क मिळतात. मग 6, 6.5, 7 असे, नाही तर आपल्याला 2-3 मिळतात. लक्षात येतं? आणि फायनली त्यांनी वे फॉरवर्ड दिला. वे फॉरवर्ड काय होता? एज्युकेशनल इन्व्हेस्टमेंट शुड बी सप्लिमेंटेड विथ PPP मॉडेल, अगेन सेम, टू एन्श्योर अवेलेबिलिटी, एक्सिलन्स विथ अकाउंटेबिलिटी अँड इक्विटी. लॉंगर विजन वरती त्यांनी क्लोज केला. फॉरवर्ड लुकिंग, फ्युचरिस्टिक. क्लिअर आहे? लक्षात आलं? एकच क्वेश्चन, 2 टॉपर कशा अलग अलग पद्धतीने लिहितील. नाउ लेट्स लुक ॲट अनदर क्वेश्चन. हा क्वेश्चन काय आहे? द राइज ऑफ NGO रिफ्लेक्ट्स द फेलियर ऑफ इंडियन स्टेट अँड मार्केट टू अशर इन इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन डेव्हलपमेंट अँड इकॉनॉमिक डिस्ट्रीब्युशन एक्झामाइन. ज्यावेळेस त्यांनी इथं एक्झामाइन हा शब्द वापरलाय, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असणार आहे, बरोबर. आता ते काय म्हणतात का इंडियाचे जे स्टेट आणि मार्केट दोन्ही फेल झाले म्हणून एनजीओचा राईज झाला, बरोबर. म्हणजे आपल्याला दाखवायला लागेल का स्टेट्स का फेल झाले, आपल्याला दाखवायला लागेल मार्केट का फेल झाला, आणि मग आपल्याला दाखवायला लागेल का एनजीओनी काय चांगलं काम केलं. सो नाउ लुक ॲट दिस. यांनी काय केलं? Amartya Sen describes the relationship between the state and the market and the NGO as one of the cooperative conflict. का एकमेकांसोबत चांगल्या पद्धतीने कन्स्ट्रक्टिव्ह पद्धतीने ते फाईट करत आहेत सो दॅट सोसायटीचा बेनिफिट होणार. दॅट इज नोन एज कॉपरेटिव्ह कॉन्फ्लिक्ट. आता हा एक शब्द आपल्याला मिळाला. नाव वी हॅव टू कॅच दिस फ्रेज आणि दुसरीकडे वापरता येईल आपल्याला, बरोबर आहे. असं नाही का एनजीओ मध्ये वापरला म्हणून फक्त एनजीओ मध्येच टाकला. कोऑपरेटिव्ह कॉन्फ्लिक्ट तुम्ही बाकीच्या कन्सेप्ट मध्ये वापरू शकता ना. आता ब्रॉड टर्म आहे. मग आता बघा यांनी कसं एकदम जे लिडिंग स्टेटमेंट होती किती योग्य पद्धतीने दाखवली. ट्रेडिशनली काय असायला पाहिजे होतं? एनजीओ, स्टेट आणि मार्केट इक्वल असायला पाहिजे होते. बट रियालिटी काय आहे? एनजीओ आणि एनजीओ हाफ द चंक घेऊन गेला आणि स्टेट आणि मार्केट कमी घेऊन गेला. हे का झालं? कारण का स्टेट आणि मार्केट फेल झाले म्हणून एनजीओचा राईज झाला. दिस इज अ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन. लक्षात आलं? सिंपल येट सटल. त्याच्यानंतर मग त्यांनी काय केलं पुढे? टू प्रोव्हाइड इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन. आता शी इज अड्रेसिंग, द टॉपर इज अड्रेसिंग स्टेट का फेल झाले, मार्केट का फेल झाले. मल्टिपल पॉइंट्स आहेत, प्रत्येक ठिकाणी एक्झाम्पल्स आहेत. बघा इकडे क्वालिटी ऑफ एज्युकेशनचा एक्झाम्पल आहे, ट्रायबल हेल्थचा एक्झाम्पल आहे, इकडे डिसीज डिक्रीजचा एक्झाम्पल आहे, इकडे पण तेच आहे. मार्केट का फेल झालं? अफोर्डेबल नाही आहे, एलिटिस्ट अप्रोच आहे, फेल टू डिस्चार्ज देअर कोऑपरेटिव्ह सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज, CSR करत नाही. इथे तुम्हाला पाहिजे तुम्ही ट्रस्टीशिप मॉडेल ऑफ गांधीजी पण वापरू शकले असता, बरोबर आहे. ह्या गोष्टी फेल रिझन्स आहेत का मार्केट आणि स्टेट का फेल झालं. अँड देन शी इज अड्रेसिंग का रोल ऑफ एनजीओ काय आहे. आता रोल ऑफ एनजीओ दाखवण्यासाठी त्यांनी कुठे बुक वाचली आहे? रुडॉल्फ अँड रुडॉल्फची, ज्याच्यात त्यांनी म्हटलं आहे पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ इंडिया. ही जी बुक आहे याचा रेफरन्स देऊन त्यांनी पुढे पॉइंट्स लिहिले. नाव दिस बिकम्स क्रेडिबल कारण का मी सोर्स दिला. लक्षात आलं? आता सोर्स मध्ये पहिला पॉइंट काय लिहिला त्यांनी? एनजीओ जे आहेत ते स्टेटच्या रिस्पॉन्सिबिलिटीज डिस्चार्ज करतायत. जसं प्रथम एज्युकेशन मध्ये काम करतंय, सरकारने करायला पाहिजे होतं, सरकार नाही करू शकत म्हणून प्रथम करतंय. डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये काम करतंय, ऑक्सफॅमिन केरला तिकडे जाऊन मदत करतंय, स्टेट पोहोचूच नाही शकला म्हणून एनजीओ पोहोचला. पॉलिसी फॉर्म्युलेशन मध्ये मदत करतंय, जसं दिल्ली एअर पोल्युशन मध्ये कोणी मदत केली? सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट, जो डाऊन टू अर्थ मॅगझिन पण काढतो, यांनी दिल्ली एअर पोल्युशन मध्ये मदत केली, जे काम सरकारचं होतं. मग त्याच्यानंतर पॉलिसी इम्प्लिमेंटेशन मध्ये कैलास सत्यार्थी फॉर बचपन बचाव आंदोलन, चाइल्डची प्रोटेक्शन करणं, चिल्ड्रनचं प्रोटेक्शन करणं, हे कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी? स्टेट्सची. बट केलं कोणी? एका एनजीओनी. रिसर्च रीच टू दी रिमोटेस्ट कॉर्नर ऑफ द कंट्री अँड वल्नरेबल सेक्शन्स, जिथं जाऊन सरकार असायला पाहिजे होती तिथे एनजीओ जात आहेत म्हणून एनजीओचा राईज झाला. नाव आर यू अंडरस्टँडिंग? क्वेश्चन काय होता? स्टेट आणि मार्केट फेल झालंय म्हणून एनजीओचा राईज झालंय. मग त्याच पद्धतीने लिहिलं का स्टेटचा फेलियर का झाला, मार्केटचा फेलियर का झाला, एनजीओचा राईज का झाला. अँड नाव शी इज कन्क्लुडिंग का डेमोक्रेटिक सेटअप मध्ये फक्त एनजीओनी काम करून चालणार नाही किंवा फक्त स्टेटनी काम करून चालणार नाही, तिघांनी मिळून काम करायला पाहिजे. दॅट्स वाय शी इज अगेन प्रमोटिंग ट्रिपल पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप्स. लक्षात येतं? नाव सेम क्वेश्चन रिटन बाय अनदर टॉपर. त्यांनी काय केलं? एनजीओज आर कन्सिडर्ड एज कॉन्शियन्स ऑफ सोसायटी अँड अ थर्ड पिलर ऑफ सोसायटी आफ्टर स्टेट अँड सिटीजन. And India has witnessed rise of NGOs after 1990s, illiteracy, globalization, etc.
आणि इथे बघा त्यांनी एका डायग्राम मध्ये दाखवून दिलं का एनजीओचा रोल काय आहे. एनजीओ ऍक्ट्स ॲज अ ब्रिज. त्यांनी काय केलं, एक सिंपल ब्रिज काढला, इकडे स्टेट, इकडे सिटीजन आणि वरती ब्रिज ॲज अ एनजीओ. बरोबर, जो ट्रेडिशनल रोल होता तो दाखवून दिला त्यांनी. त्याच्यानंतर राईज ऑफ एनजीओज का झाला, तर त्याच्यात आपल्याला दोन गोष्टी दाखवायच्या होत्या, फेल्युअर ऑफ स्टेट, फेल्युअर ऑफ मार्केट. अगेन सी फेल्युअर ऑफ स्टेट का झाला, इनइक्वालिटी वाढली, त्याचा आधी डेटा फॅक्ट. रोल ऑफ स्टेट आफ्टर 1991 एलपीजी रिफॉर्म झाला तर स्टेटचा रोलच कमी झाला ना, कारण का आधी स्टेट सगळं करत होती, आता स्टेट फॅसिलिटेटिंग रोल मध्ये आहे. तर 1991च्या रिफॉर्म्स नंतर स्टेटचा रोलच कमी झाला, म्हणून एनजीओचा राईज झाला. कॉम्प्लेक्स ऍडमिनिस्ट्रेशन रिक्वायर्स एक्सपर्टीज आणि स्टेटकडे नाहीये, म्हणून एनजीओज मदत करतात. बरोबर. कोविड-19 मध्ये दिसून आलं का स्टेटच्या किती ड्रॉबॅक्स आहेत, आणि मग तिथे एनजीओजनी मदत केली. मार्केट का फेलियर झाले, कारण का प्रायमरीली प्रॉफिट ओरिएंटेशन होता, सोशल रिस्पॉन्सिबिलिटीवरती फोकस नाही. रिजनल डिवाइड, सगळीकडे प्रायव्हेट आहे का, नाही, ठराविक जागेवरतीच आहे, अर्बन एरियाजमध्येच आहे, म्हणून मग तिथे एनजीओजला जावं लागतं, रुरल एरियाजमध्ये, हिली एरियाजमध्ये, बॅकवर्ड एरियाजमध्ये. ट्रिकल डाऊन अप्रोच जो आपण फर्स्ट प्लॅन आणि सेकंड 5 इयर प्लॅन मध्ये वापरला तो काही वर्क नाही झाला, म्हणून आपण तो फेलियर झाला. नाव ट्रिकल डाऊनच नाही झाला, तर मग डाऊन टोडनसाठी कोण आला मदतीला, तर एनजीओ मदतीला आला. लक्षात येतं. मग राईज ऑफ एनजीओचे कारण दिलेत त्यांनी, सेम पॅटर्न आहे, स्टेटचा फेलियर, मार्केटचा फेलियर, राईज ऑफ एनजीओ. फर्स्ट अँड फॉरमोस्ट राईट्स अँड गव्हर्नन्स, मग तिथे ह्युमन राईट्स त्यांचे एक्झाम्पल्स, मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस त्याचे एक्झाम्पल. बरोबर. एक कॉन्स्टंट गोष्ट तुम्हाला लक्षात येते, जो पण टॉपर होत आहे त्याचं सगळ्यात प्रायमरी काय आहे, क्वेश्चनची डिमांड अड्रेस झाली का नाही, आणि सबस्टॅन्शिएशन. बेसिक सबस्टॅन्शिएशन असेल तरी चालेल, बट दे गिव्ह सबस्टॅन्शिएशन, एक्झाम्पल्स, डेटा फॅक्ट, क्रेडिबल सोर्सेस, क्रेडिट्स, हे सगळं मिळतं आपल्याला टॉपर कॉपीमध्ये. आणि हे आपण शिकायला पाहिजे का, ह्याच्यामुळे आपण आपले आन्सर्स कसे एनहान्स करू शकतो. इक्विटेबल डेव्हलपमेंट आणि इकॉनॉमिक रिडिस्ट्रीब्युशन एक्सेट्रा कीवर्ड्स वापरले, बाकी काही नाही. आता ह्यांनी काय केलं, दिस टॉपर हॅज गॉन 1 स्टेप अहेड. क्वेश्चन मध्ये काय विचारलं होतं, एनजीओचा राईज झालाय कारण का स्टेट आणि मार्केट फेल झाले. बरोबर. आणि एक्झामाइन करायला सांगितलं होतं. सो एक्झामाइन मध्ये फक्त एनजीओचा राईज झाला म्हणून सगळ्यात चांगल्याच गोष्टी आहेत का, एनजीओचे पण काही ड्रॉबॅक्स असणार आहेत, ते ह्या टॉपरने लिहिले. आणि त्याला पण एकदम स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये लिहिलं, स्ट्रक्चरल चेंजेस आणि फंक्शनल चॅलेंजेस, आणि त्याला मग ऍड्रेस केलं. इथे पण बघा एक्झाम्पल्स, सबस्टॅन्शिएशन सगळीकडे आहे. आर वी अंडरस्टँडिंग दिस पार्ट. ह्याला टॉपर्स कॉपी म्हणतात. टॉपर्स कॉपी पासून हे शिकायचं असतं, हाऊ टू एनहान्स द क्वालिटी ऑफ आवर आन्सर. नुसतं वाचून सोडून नाही द्यायचा. बरोबर. आणि मग एंड मध्ये ते येतात का वे अहेड, का आपण पुढे काय करायला पाहिजे. दॅट इज कन्क्लुजन. एनजीओज कॅन सप्लिमेंट द इंडियन स्टेट. हा टॉपिक आपण कव्हर केलेला आहे. कॅन एनजीओज अँड एसएचजीज, मी तुम्हाला म्हटलं होतं एसएचजी मध्ये केलं होतं आपण टॉपिक कव्हर. एनजीओज झाला होता, एसएचजी झाला होता, आणि त्याच्यानंतर आपण एक टॉपिक घेतला होता का कॅन एसएचजीज अँड एनजीओज रिप्लेस द स्टेट. रिप्लेस करू शकत नाही, कॉम्प्लिमेंट करू शकतात. तोच कन्क्लुजन इथे आहे. आर वी अंडरस्टँडिंग दिस पार्ट. चलो, let's look at another question now. The changed nature of civil society due to its professionalization has helped in deepening the democracy, but at the cost of participation and accountability. सिव्हिल सोसायटीचा जो नेचर चेंज झाला आणि त्याच्यात जेवढा प्रोफेशनलिझम आलेला आहे त्याच्यामुळे डेमोक्रेसी तर डिपेंड झाली आहे, बट पार्टिसिपेशन अकाउंटेबिलिटी कमी झाली ॲट द कॉस्ट ऑफ अकाउंटेबिलिटी अँड पार्टिसिपेशन. मग याच्यात यांनी कसं इंट्रोड्यूस केलं, अमर्त्य सेन हॅज कॉल्ड रिलेशन बिटवीन स्टेट अँड सिव्हिल सोसायटी दॅट ऑफ कोऑपरेटिव्ह कॉन्फ्लिक्ट. आठवतं वरच्या टॉपर मध्ये त्यांनी तेच लिहिलं होतं. ते आधीच्या वर्षांचे टॉपर आहेत, त्यांनी हे वाचलं आणि त्याला रिप्लिकेट केलं. सो आपण काही ना काही रेडीमेड इंट्रोडक्शन्स कन्क्लुजन्स पण घेऊ शकतो, बट दॅट शुड नॉट बी द प्रायमरी एम. बरोबर. त्याच्यानंतर मग सिव्हिल सोसायटी प्रोमोटिंग डेमोक्रेसी इन स्टेट वाया प्रोफेशनलिझम. प्रोफेशनलिझम हा शब्द महत्वाचा होता. प्रोफेशनलिझम आल्यामुळे डेमोक्रेसी कशी डिपेंड झाली, तर ऑर्गनाइज सिव्हिल सोसायटी, बेटर मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, एक्झाम्पल दिला त्यांनी. प्रोफेशनलिझम प्रोमोटिंग डेटा ड्रिव्हन पॉलिसी, त्याचा एक्झाम्पल दिला त्यांनी. राइट्स अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन अँड मल्टीनेशन्स ॲज सीन इन वेदांता अँड पॉस्को केस. करंट अफेअर्सचे एक्झाम्पल्स वाढवले. लक्षात येतं. कारण का प्रोफेशनलिझम आताच्या काळात वाढलाय ना. प्रोफेशनलिझम असेल तर बेटर इम्प्लिमेंटेशन ऑफ पॉलिसीज होत आहे, इराडिकेशन ऑफ सोशल क्राईम्स, कारण का प्रोफेशनली मॅनेज करायला लागतंय. आर यू अंडरस्टँडिंग का डेमोक्रेसी कशी डिपेंड झाली ड्यू टू एनजीओज आणि सिव्हिल सोसायटीकडे प्रोफेशनलिझम आला. नाव ॲट द कॉस्ट ऑफ अकाउंटेबिलिटी अँड ट्रान्सपरन्सी, पार्टिसिपेशन अँड अकाउंटेबिलिटी.
व्हॉलंटरिझम रिड्युसिंग इन युथ, कारण का प्रोफेशनल पाहिजे. व्हॉलंटियर्स प्रोफेशनल असतात का? असू पण शकतात, नसू पण शकतात, पण मोस्ट ऑफ द टाइम्स ते प्रोफेशनल नसतात. कारण का प्रोफेशनल जॉब्स करतात, ते त्यांचे पैसे कमवतील, स्किल्सचा वापर करतील ना. म्हणजे काम करणारे लोक उरतात ते तेवढे स्किल्ड नसणार आहेत. मग ते जर एनजीओजला, एसएचजीजला, सॉरी सिव्हिल सोसायटीला जर फक्त प्रोफेशनलच लोक हवे असतील तर मग व्हॉलंटियर्सची कमी होणार आहे त्यांच्याकडे. मग पार्टिसिपेशन आणि अकाउंटेबिलिटी कमी होते. मग सबसर्वन्स टू दी फॉरेन पॉलिसी इंटरेस्ट ॲज शोन बाय आयबी रिपोर्ट. सगळंच प्रोफेशनल करायचंय, मग आपण बाहेरनं लोक जास्त प्रोफेशनली मागू शकतो ना, जे जास्त क्वालिफाईड तो येतो. मग ह्याच्यात फॉरेन पॉलिसी किंवा फॉरेन टूल्सचा हँडचा वापर वाढू शकतो. जे आयबीच्या रिपोर्टमध्ये माहित पडला, सोर्स दिला, मन घडत कहाणी, हव्यामध्ये तीर नाही मारलेला, सरळ सरळ आयबीचा रिपोर्ट होता का फॉरेन पॉलिसीज, फॉरेन प्लेयर्सचा जो इन्व्हॉल्वमेंट आहे तो वाढलेला आहे. दॅट ही हॅज कोटेड हिअर. लॅक ऑफ ट्रान्सपरन्सी, सीबीआय टोल्ड ओनली 10% फाईल अॅन्युअल रिटर्न. किती प्रोफेशनली मॅनेज करा, काय फरक पडतोय? कारण का लोकांचा पार्टिसिपेशन नाहीये, लोकांना माहितच पडत नाही काय चाललंय. अँड टू शो दॅट ही हॅज यूज द डेटा फॅक्ट का 10%. हा पण सीबीआयचा रिपोर्ट होता जो ऑलरेडी आपण कव्हर केलेला आहे. डिफिकल्टी इन ब्रिंगिंग डाऊन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेंडिचर. प्रोफेशनल स्वस्त नसतात, यू नीड टू पे मोर, आणि मग खर्च वाढतात. बरोबर आहे. दिस इज हाऊ ही हॅज हायलाइटेड द पॉइंट्स. आणि मग कन्क्लुजन काय लिहिलं? नीड ऑफ द आर इज टू वर्क विथ मध्यम मार्ग फॉर सर्वोदय. सगळ्यांना सोबत चालायला लागेल. प्रोफेशनल पण पाहिजे, व्हॉलंटियर्स पण पाहिजे, फॉरेन पॉलिसी पण नको, इंडियाची ग्रोथ पण पाहिजे, इन हाऊस डेव्हलपमेंट पाहिजे. ह्या सगळ्यांचा मध्यम मार्ग काढावा लागेल. दॅट इज फ्युचरिस्टिक. आता इथे तुम्हाला मध्यम मार्ग काय आहे हे एक्सप्लेन करायची गरज नाही. दिस इज अ फ्रेज, सो दॅट इज टू बी युज्ड इन कन्क्लुजन. लक्षात आलं? लेट्स लुक ॲट अनदर एक्झाम्पल. Unless the factors that prevent effective and full participation of persons with disability in political and public life, कुठे कुठे पॉलिटिकल मध्ये आणि पब्लिक लाईफ आर अड्रेस्ड, द गोल फॉर इन्क्लुसिव्ह अँड एम्पॉवरमेंट विल रिमेन इल्युसिव्ह. अनालाइज करायचं. ते काय म्हणतात? जोपर्यंत पर्सन्स विथ डिसॅबिलिटीला पॉलिटिकल आणि पर्सनल लाईफ, पब्लिक लाईफ मध्ये पार्टिसिपेशन नाही वाढणार तोपर्यंत इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंट नाही होणार. बरोबर. पॉझिटिव्ह निगेटिव्ह द्या. मग यांनी काय केलं? डेटा फॅक्ट वापरला. पर्सन विथ डिसॅबिलिटी, त्यांचं पॉप्युलेशन किती आहे ॲज पर 2011 सेन्सस. ऍट द सेम टाइम त्यांनी डेटा फॅक्ट जो डिराईव्ह करायला पाहिजे होता. आपण काय करतो? लोकसभामध्ये पार्टिसिपेट. ह्यांनी काय लिहिले? तर हावेवर देर इज नो पर्सन विथ डिसॅबिलिटी इन लोकसभा, दॅट इज नो पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन. ज्यावेळेस पण आपण लोकसभा किंवा पॉलिटिकल रिप्रेझेंटेशनच्या गोष्टी करतो, ऍट मॅक्स आपण काय बघतो? वुमेनचा रिप्रेझेंटेशन किती आहे. बट हे सोडूनच देतो का बाकीचे पण फॅक्टर, वल्नरेबल सेक्शन्स आहेतच की. होमोसेक्शुअल्स किती आहेत, ट्रान्सजेंडर्स किती आहेत, पर्सन्स विथ डिसॅबिलिटी किती आहे. अँड दिस इज द डिराइव्ड डेटा जो त्यांनी इथे वापरला का देर इज नॉट अ सिंगल पर्सन विथ डिसॅबिलिटी इन लोकसभा. मग लोकसभामध्ये पोहोचलेच नाही, मग पॉलिटिकल पार्टिसिपेशन होणार कसा? अँड वी मिस आउट ऑन दिस फॅक्ट. जर तुम्ही इथे हा फॅक्ट नाही लिहिला किंवा हा डेटा नाही सबस्टॅन्शिएट केला, हा पॉइंटच अड्रेस नाही केला, then you are not addressing the demand of the question which categorically asks about political participation. लक्षात आलं? Then फॅक्टर्स अफेक्टिंग फुल पार्टिसिपेशन. अगेन तेच. मग आता पर्सन्स विथ डिसॅबिलिटीला काय काय प्रॉब्लेम्स येतात ते सगळे लिहायचे. सोशल स्टिग्मा, डिस्क्रिमिनेशन इन एम्प्लॉयमेंट, इनॲक्सेसिबल इन्फ्रास्ट्रक्चर, लॅक ऑफ विनिंग प्रोबॅबिलिटी. पॉलिटिक्स आहे म्हणून विनिंग प्रोबॅबिलिटी वाला पॉईंट ऍड केला. आता हा पॉईंट पर्सन विथ डिसॅबिलिटीचा नाहीये. वी स्टडी विनिंग प्रोबॅबिलिटी वाला पार्ट इन विमेन एम्पॉवरमेंट. का महिलांना तिकीट का नाही दिलं जात? कारण का महिलांची जिंकण्याची शक्यता कमी असते ऍज कम्पेअर टू मेल्स. त्यांनी तोच डेटा फॅक्ट पर्सन्स विथ डिसॅबिलिटी मध्ये रिट्विंट केला आणि मग वापरला. रिट्विस्ट केलं नाही, याला ट्विक केलं, काइंड ऑफ TWEAK. लक्षात येतंय का काय केलंय? सेम डेटा विथ अनदर पर्सन, अनदर वल्नरेबल सेक्शन. सो डेटा कसा वापरायचा ही स्किल आहे, हे येतात ना, शिकता येतं. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिसीमध्ये फ्लॉज आहेत. कारण का आपण PWD ऍक्ट जरी अपडेट केलेली आहे ती इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट नाही झालेली आणि रिझर्वेशन जो आहे तो अजूनही जुन्या डेटावरतीच दिलेला आहे. देर इज 4% रिझर्वेशन, बट पॉप्युलेशन आहे का तेवढा? वी हॅव टू आयडेंटिफाय दॅट. Thus, this hampers the goal of inclusive development and can show off 5 to 7% of GDP. आता त्यांनी काय केलं? वर्ल्ड बँकचा डेटा वापरला का पर्सन्स विथ डिसॅबिलिटीला जर तुम्ही मेन स्ट्रीम मध्ये आणलं असतं तर तुमच्या जीडीपी मध्ये किती ग्रोथ झाली असती, विच इज अराउंड 5 to 7%. हे त्यांनी डेटा दिला होता. पण आता आपण काय केलंय का पर्सन्स विथ डिसॅबिलिटीचा इन्क्लुजन नाही होते. मग त्याच डेटाला मी निगेटिव्ह फॉर्म मध्ये लिहिला का ते नाही आहे म्हणून माझं एवढं नुकसान होतंय. बरोबर. आणि मग आपल्याला आता वे फॉरवर्ड काय असेल पाहिजे? डिसॅबिलिटी इन्क्लुजन अँड अकाउंटेबिलिटी फॉर फ्रेमवर्क इन पॉलिसी.
अगेन जे पॉलिसी फॉर्म्युलेशनचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह होते तेच वे फॉरवर्ड. स्टेट शुड कीप इन माइंड द राइट ऑफ PWD ऍक्ट, राइट बेस्ड अप्रोच. प्रेसिडेंट कॅन नॉमिनेट वन पर्सन विथ राज्यसभा अंडर आर्टिकल 80. जसं आपण अँग्लो इंडियन्सला नॉमिनेट करत होतो तसं तुम्ही पर्सन विथ डिसेबिलिटीला नॉमिनेट करा. बरोबर. पॉलिटीवाला अँगल, कारण का पॉलिटिकल इन्क्लुजन होता. इथे तुम्हाला आर्टिकल नंबरनी सबस्टॅन्शिएट केलं. अडॉप्शन ऑफ इन्क्लुसिव्ह स्ट्रॅटेजी, इंचॉन स्ट्रॅटेजी. आता हे इंटरनॅशनल रिलेशन, इन्क्लुसिव्ह नाही, इंक्यॉन स्ट्रॅटेजी हे साऊथ कोरियामध्ये आहे. गोल्स ऑफ इन्क्लुसिव्हिटी अँड एम्पॉवरमेंट वाया गव्हर्नमेंट एफर्ट्स. आन्सर लिहिणं सोपी गोष्ट नसते. तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी माहीत पाहिजे आणि त्या एका सोबत एका आन्सरवर आल्या पाहिजे. देन ओनली यू आर एबल टू स्कोर द रँक. हे आदित्य श्रीवास्तव सरांची कॉपी आहे, AIR1. ठीक आहे ना. काही कॉपीज खराब असतात, काही कॉपीज चांगल्या असतात. मी तुमच्यासाठी चांगल्या कॉपीजच घेऊन आलोय फॉर अ रिझन, का मला दाखवायचंय का तुम्हाला टॉपर्स कॉपीमध्ये काय बघायला लागतं, रादर तुम्ही काय बघायला पाहिजे. वेन वी से का टॉपर कॉपीज वाचा, मुलं काय करतात, टॉपर्स कॉपी बघतात, क्वेश्चन वाचतात, आन्सर वाचतात, हा समजलं आपण लिहू. ना विचार केलं, ना थॉट प्रोसेस दिली, ना बघितलं आपल्या नोट्समध्ये आहे का, ना हा विचार केला का हा डेटा फॅक्ट आपल्याला जमला असता का, हे आपल्या रिडिंगमध्ये कमी पडलं. नथिंग. प्लेन रिडिंग करतात आणि सोडून देतात, जसं एक अगली वेगळी टेक्स्टबुक होती. ही टेक्स्टबुक नाहीये, हे वे आहे. हे एक रस्ता दाखवतो का एक डिसेंट आन्सर कसा लिहायला पाहिजे ज्याच्यात तुम्हाला मार्क मिळतात. क्लिअर. एक अजून बघूया आपण. पॉवर्टी इज ड्रायव्हिंग विमेन. पॉवर्टी इज ड्रायव्हिंग विमेन इनटू वर्कफोर्स while education seems to drive them out of it. क्वेश्चन काय आहे, गरिबीमुळे महिला जास्त काम करतात, बट जर त्याने एज्युकेशन घेतलं तर ते कामातनं बाहेर पडतात. आयरनी आहे ही, बट रियालिटी आहे. आता पहिल्यांदा तर हाच प्रश्न पडतो का गरिबीमुळे काम वाढलं, ठीक आहे, बट एज्युकेशनमुळे तर त्यांना अजून काम मिळायला पाहिजे. मग क्वेश्चन असं का विचारतोय, थॉट प्रोसेस इथनं चालू व्हायला पाहिजे होती. व्हॉट एक्सप्लेन्स दिस अनोमली. हे रियालिटी आहे म्हणून ते विचारतात का हे असं का होतं हे एक्सप्लेन करा. हाऊ कॅन सेल्फ हेल्प ग्रुप्स करेक्ट दिस ॲब्रिएशन. म्हणजे आता त्यांनी विचारलंय का पॉवर्टीमुळे महिला जास्त काम करतील, एज्युकेशनमुळे बाहेर पडतील. पहिली ह्याला एक्सप्लेन करा आणि मग सांगा का हा जो काही प्रॉब्लेम झालाय याला SHGs कसं सॉल्व्ह करू शकतात. मग फर्स्ट पार्ट काय लिहिणार तुम्ही, फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन किती आहे, तर फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन इन इंडिया इज लो, फॉलिंग फ्रॉम 31% in 12-13 to 23% in 19-20 as per CIME डेटा. डेटा फॅक्टचा वापर केला इंट्रोडक्शन मध्ये. लक्षात येते का परत. मग त्याच्यानंतर त्यांनी लिहिलं का वाय पॉवर्टी इज ड्रायव्हिंग विमेन इन टू वर्कफोर्स. मग त्याचे फेमिनायझेशन ऑफ ऍग्रिकल्चर, एक्स्ट्रा इन्कम जनरेशन, राइज ऑफ न्यू मिडल क्लास, वुमेन एंगेज इन मोर डोमेस्टिक कोर्सेस एक्सेट्रा, अनपेड वर्क आहे, या सगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे त्यांचं काम वाढलेलं आहे. बरोबर. लक्षात येते. लो बार्गेनिंग पॉवर आहे, ठीक आहे, कमी दरात मिळतात, जास्त महिलांना काम द्या. दॅट इज ऑल्सो वन ऑफ द रिझन्स दॅट वुमेन आर वर्किंग मोर. कारण का एका मेलला ठेवणं जास्त खर्चिक आहे, त्याच्या अगेन्स्ट तुम्ही 2 फिमेल ठेवू शकता. कारण का विमेन डू नॉट हॅव मोर बार्गेनिंग पॉवर, तर ते कमी पैशात पण काम करू शकतात. हे लक्षात आलं. दे हॅव अड्रेस द फर्स्ट पार्ट. नाव कम्स द सेकंड पार्ट. द अदर डायकोटोमी हिअर इज एज्युकेशन इज टेकिंग विमेन आउट ऑफ वर्कफोर्स. आता कसं होतं, फेमिनायझेशन यू हायपोथेसिस हे तुम्हाला माहित पाहिजे. हे सोसायटीमध्ये तुम्ही शिकता. यू हायपोथेसिस काय असतो, दिस इज हाऊ इट गोज. यू हायपोथेसिस दाखवतं का जसं जसं तुम्ही एज्युकेशन घेता, स्टार्टिंगला तुमचा एज्युकेशनमुळे तुमचा पार्टिसिपेशन डाऊन होणार आहे आणि तो एक लेवल पर्यंत प्लॅट्यू होतो. आणि जसं जसं तुमचं एज्युकेशन वाढतो पुढे तुमचं एम्प्लॉयमेंट किंवा वर्कफोर्स पार्टिसिपेशन वाढतं. दिस इज हाऊ इट गोज. दॅट इज नोन एज यू हायपोथेसिस. तो पॉइंट त्यांनी एकदम सटीक, सरळ आणि डायरेक्ट लिहिलाय. दॅट इज हाऊ यू हॅव टू राईट. बिटिंग अराउंड द बुश करून काही उपयोग नाही. एकदम आपण जेनेरिक पॉइंट्स लिहितो आणि मेन पॉइंट सोडून देतो. हे सरळ टू द पॉइंट आन्सर लिहितात. देन बेटर एज्युकेशन. नेक्स्ट पॉइंट काय लिहिला त्यांनी, बेटर एज्युकेशन ऑफ बेटर लिव्हिंग स्टँडर्ड, फेनॉमेना ऑफ डोमेस्टिकेशन ऑफ विमेन. होतं ना का आता ज्यावेळेस तुमचं एज्युकेशन चांगलं आहे, तुमच्या घरात पैसा यायला लागलेला आहे, हस्बंड पण कमवतो आहे, मग बाईला काम करायची काय गरज. शिक्षण झालंय, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. स्टार्टिंगला गरज होती, तुम्ही काम केलं, आता पैसा आला आहे, फॅमिली इज एबल टू सस्टेन देमसेल्व्स, विमेन घरी बसतील. दॅट इज डोमेस्टिकेशन ऑफ विमेन. ही एक सोसायटी, इंडियन सोसायटी आणि नॅचरल वर्ल्ड सोसायटीचा फेनोमेना आहे. वेल टॉट विमेन सर्च बेटर जॉब्स, दॅट इज डर्थ ऑफ हायर पेइंग जॉब्स इन मार्केट. जर तुम्ही एज्युकेशन घेतलं तर तुम्ही कुठलाही काम करता का,
नाही, तुम्हाला तुमच्या क्वालिफिकेशनच्या अनुसारच जॉब पाहिजे, बट तो नाही मिळाला तर तुम्ही काय करता, ठीक आहे नाही मिळत नाही करणार. दॅट इज हाऊ इट गोज. अंडर डेव्हलपमेंटचा काय उपयोग, अंडर एम्प्लॉयमेंटचा. सीए झाला आहात आणि क्लरिकल जॉब करताय, राईट. युपीएससी करतोय ना आपण ग्रुप सीच्या पोस्टवर सेटल नाही होत, ठीक आहे, हातात काहीतरी पाहिजे म्हणून ठेवतो, बट इव्हेंच्युअली ग्रुप सी वरती आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे का, नाही, कारण का आपण युपीएससीचा अभ्यास केलेला आहे. और रादर तुम्हाला युपीएससी केलं, युपीएससी पास झाला आणि ते सोडून तुम्ही ग्रुप सीचा जॉब घेणार आहात का, नाही. दॅट इज व्हॉट इज हॅपनिंग. When women are more educated, they are not going to take the low paying jobs or the low quality jobs, low skill jobs. But higher quality, higher skill jobs availableच नाहीये. मग ते एज्युकेशन मुळे बाहेर पडतात. लक्षात आलं काय झालं इथे. हाऊ पॉइंट्स, 3च पॉइंट लिहिलेत, बट एकदम टू द पॉइंट, सटिक, बिटिंग अराउंड द बुश बिलकुल नाही केलेलं आणि त्याला डेटा फॅक्टने सबस्टॅन्शिएट केलं. रिझन्स फॉर दिस अनोमली, एलपीजी. आता हे का झालं, आपण एक एक पॉइंट दिलं का पॉवर्टीमुळे काम जास्त होतंय, एज्युकेशनमुळे काम कमी होतंय. आता हे होतंय का हे दिलंय आपण. एलपीजी रिफॉर्म झाले म्हणून इन्क्रीज इन इन्कम्स हेल्प रिड्यूस ॲब्सोल्यूट पॉवर्टी. गरज नाहीये महिलांना काम करायची कारण का रिफॉर्म्समुळे पैसे वाढले लोकांचे. अवेअरनेस अमंग द पीपल ड्यू टू गव्हर्नमेंट एफर्ट्स लाईक बेटी बचाव बेटी पढाव. एज्युकेशन वाढवतंय, गव्हर्नमेंटने एफर्ट्स घेतले म्हणून एज्युकेशन वाढतंय आणि एज्युकेशन वाढलं म्हणून पार्टिसिपेशन कमी होतंय. इंडिव्हिज्युअल रोल मॉडेल्स अँड स्प्रेड गिग इकॉनॉमी ऑपरेटिंग. खूप सारे लोक जे आहेत ते फ्रीलान्सिंग आणि गिग इकॉनॉमी वरती काम करतात. आता मेन मुद्दा आला का एसएचजीस काय करू शकतात. द रोल ऑफ एसएचजी इन कनेक्टिंग और करेक्टिंग दिस ॲब्रिगेशन और दिस अनोमली. इम्प्रूव्ह फायनान्शियल कंडिशन अँड रिड्यूस पॉवर्टी वाया मायक्रो फायनान्स. पॉवर्टीमुळे काम करतायत ना, मग त्यांना पॉवर्टी काढून घ्या म्हणजे आपण त्यांना एज्युकेशन देऊ आणि ॲज पर यू हायपोथेसिस इव्हेंच्युअली इन द लॉंग रन एसएचजीस मुळे त्यांचं पार्टिसिपेशन वाढणार आहे. सेकंड, एसएचजीस मुळे ते ऑलरेडी पार्टिसिपेट करतात डिसिजन मेकिंग मध्ये. सेकंड पॉइंट काय लिहिलाय, बेटर इन्कम अपॉर्च्युनिटीज ड्यू टू इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स बाय एज्युकेटेड गायडन्स, सक्सेस ऑफ पॅबिन बॅग्स, लिज्जत पापड एक्सेट्रा. हे काय एसएचजीस आहेत. तिकडे काय केलं, महिलांना काम दिलं, तिथं इनोव्हेशन केलं, त्यांच्या नॉलेजचा वापर केला. ट्रेडिशनल नॉलेज पण चालतं ना, फक्त स्कूल डिग्री कॉलेज थोडी ना पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर इम्प्रूव्ह वुमन एम्पॉवरमेंट of role, women's empowerment and role of in decision making seen with the experience of कुदुंबश्री. आता एसएचजीस चे एक्झाम्पल देतात बघा, ते लिज्जत पापड, कुदुंबश्री एक्झाम्पल. का एसएचजीसनी दाखवून दिलंय का महिला जास्त बेटर डिसिजन मेकिंग करू शकतात, बरोबर. म्हणजे त्यांचं काय केलं, त्यांचं एम्पॉवरमेंट केलं. इन द लॉंग रन दिस इज गोइंग टू हेल्प देम टू वर्क मोर. प्रेशर ग्रुप्स काम करू शकतात फॉर विमेन राईट्स अँड इक्वल पे. इक्वल पे फॉर इक्वल वर्क नाही आपल्याकडे, नावाला आहे फक्त. देर इज नो पॅरिटी ऑफ पे, बरोबर. कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहिलंय, बट दॅट इज इन डीपीएसपी. लक्षात आलं. दस दिस विल हेल्प द एसएचजीस इम्प्रूव्ह द रोल ऑफ वुमेन इन ऑल वॉक्स ऑफ लाईफ अँड अचीव्ह द एसडीजी 5. कन्क्लुजन कुठे केलं त्यांनी, एसडीजी 5 वरती. लक्षात येतं. आर यू एबल टू अंडरस्टँड. हे जे काही क्वेश्चन्स आपण डिस्कस केलेत, दीज आर इलस्ट्रेटिव्ह. हे दाखवायचा प्रयत्न होता का तुम्हाला टॉपर्स कॉपी मधनं काय शिकायला पाहिजे होतं. टॉपर्स कॉपी फक्त वाचून सोडून द्यायला नसतात. टॉपर्स कॉपी मधनं आपल्याला डिमांड कशी ऍड्रेस करायची, प्रेझेंटेशन कसं करायचं, इनोव्हेटिव्ह डायग्राम काय असू शकतात, आपल्या आन्सरला मोर क्रेडिबल कसं करायचं, त्याचा डेटा सोर्स कसा वाढवायचा, या सगळ्या गोष्टींचा होलिस्टिक अभ्यास करायला लागतो आणि हे एका दिवसात नाही होणार. आज माझा एकच लेक्चर आहे. आय हॅव कवर्ड 4 to 5 क्वेश्चन्स इन 1 लेक्चर. दॅट डझंट मीन का तुमचं काम झालं. आता तुम्हाला टेलिग्राम वरती, इंटरनेटवरती खूप साऱ्या गोष्टी अवेलेबल आहेत. टॉपर्सचे चॅनल असतात, ते स्वतः त्यांच्या कॉपी शेअर करतात. ते काढून घ्यावे लागतील, तुम्हाला रीड करावं लागेल, तुमचा अभ्यास करायचा, मग क्वेश्चन रीड करायचा. तुम्हाला काय समजलं, हाऊ विल यू राईट दिस क्वेश्चन, त्याचा स्ट्रक्चर बनवा. त्याच्यानंतर तो स्ट्रक्चर तुम्ही त्या टॉपरने लिहिलेल्या स्ट्रक्चर सोबत मॅच करा. ठीक आहे. असं होऊ शकतं का तुमच्याकडे चांगले पॉईंट्स आहेत, टॉपर्सकडे नाही आहेत, हायली पॉसिबल. याचा अर्थ नाही का तुम्हाला आलंच नव्हतं का तुमचा आन्सर रॉंग आहे. टॉपर कॉपी हे फायनल आन्सर नाही आहे, हे इलस्ट्रेटिव्ह आन्सर आहे. तुम्हाला हे माहित पाहिजे का इलस्ट्रेटिव्ह आन्सरचा मतलब काय असतो. का इलस्ट्रेटिव्ह आन्सर शोज अस गायडन्स, शोज अस लाईट का तुम्ही कुठल्या पद्धतीने जायला पाहिजे होतं, नॉट बिकॉज की ते फायनल आन्सर आहे. असं होऊ शकतं ना, काही टॉपर्सचे आन्सर दिवस खराब होता, चुकला, पण त्यांनी इम्प्रूव्ह केलं आणि फायनली दे क्लिअर द एक्झाम. व्हॉट मॅटर्स इज फायनल एक्झाम मध्ये तुम्ही किती चांगलं लिहिताय, इव्हेंच्युअली तेच मॅटर करणार आहे. लक्षात येतंय का सगळ्यांना. येस. सो तुमच्यासोबत काही टॉपर्स कॉपी शेअर केल्या जातील. हे तर पीडीएफ मिळणारच आहे तुम्हाला. बाकीच्या पण पीडीएफ मिळू शकतात. टेलिग्रामवरती फ्रीमध्ये अवेलेबल आहे, वेबसाईट्सवरती आहेत, क्लासेस अपलोड करतात, सगळं आहे. टॉपर्सचे स्वतःचे टेलिग्राम चॅनल्स असतात.
जस्ट गो देअर अँड डाउनलोड दोज अँड रीड दोज द वे विच वी हॅव डिस्कस टुडे. तुम्हाला जास्त फायदा होईल. आन्सर रायटिंग ही स्किल आहे, त्याला खूप मेहनत करावी लागते आणि त्यातली एक मेहनत ही असते का बाकीचे आन्सर्स कसं लिहितात. नाही तर आपण आपल्या लूपमध्ये राहतो, वी बिकम दी फ्रॉग ऑफ आवर ओन पॉट, आपल्याच कुवाचे मेंढक बनून राहतो आपण. तसं नाही पाहिजे. आपल्याला माहित पाहिजे बाहेर काय चाललंय, हाऊ पीपल आर इनोव्हेटिंग देअर आन्सर्स. ठीक आहे, चलो दॅट्स इट फ्रॉम माय साइड. थँक्यू सो मच.